हा बोल. काय झालं दादा? सारंगला घेऊन येताय ना? हो, पण त्याच्यासोबत तिला सुद्धा घेऊन यावं लागतंय. काय काय बोलताय तुम्ही? हे नाईलाज आहे माझा, म्हणजे परिस्थिती तशी निर्माण झाली. सगळं सांगतो तुला नंतर. मी फोन ठेवतो आता. हा नाही नाही. मालक आता काय करायचं? काय करायचं? त्यांना आधी भिजवायला सांगते. ए विचारायचं सगळं बस झालं. काय करायचं म्हणजे आता आपली संमती आहे असं त्यांना दाखवायचं, सोबत घेऊन जायचं आणि योग्य वेळ ठिकाण बघू पोरीला संपवून टाकू आणि मग सारंगला घेऊन घरी जाऊ. पप्या, वेलकम रे, वेलकम वेलकम. कसं आहेस? बरं आहेस ना? हा पाय बरा होतोय हळूहळू. भावा, अरे शेवटी तू करून दाखवलं. आज मी लई खुश आहे. लई म्हणजे लई खुश आहे, म्हणजे सांगू शकत नाही एवढा खुश आहे. हो हो हो. तुला आनंद नाही होणार तर कोणाला होणार? पण आता पटकन बसून निघूया. हा हा, लई बेकार स्पीड पकडावा लागणार आहे. चला बसा बसा. चल चल, मी मदत करतो. हा थँक्स यार पप्या, तू आलास. बस का बाई. अरे तू तुझ्या प्रेमासाठी एवढी रिस्क घेतली आणि मी तुमच्या दोघांसाठी एवढीशी रिस्क जर घेऊ शकलो नसतो तर तू होतं माझ्या जिंदगीवर. आता मी तुम्हाला सुखरूप घरापर्यंत पोहोचवल्याशिवाय घरीच जात नसतोय. पण तुम्ही तर म्हणाला होता मोठ्या मालकांच्या गाडीतून जाणार होतो ना? पप्या भाऊ, ही गाडी. तुला खरोखर असं वाटलं का? हे बघ मुक्ता, मला तरी त्यांच्यावर विश्वासच बसत नव्हता. रस्त्यात नक्कीच काहीतरी घातपात केला असता त्यांनी, आणि म्हणून मी सकाळी प्लॅन बदलला, पप्याला फोन केला आणि बोलवून घेतलं. काय झालं? ते माझ्या घरच्यांना काही करणार नाही ना? हे बघ मुक्ता, तू काहीच काळजी करू नको. पत्रकार आहेत ना तिथे, आणि आज ते दिवसभर त्यांना कव्हर करणार आहेत. कव्हर म्हणजे? म्हणजे हेच संबळ वादक मुक्ताचं घर. याच घरात 23 वर्षांपूर्वी मुक्तानं जन्म घेतला. तेव्हा कुणाला माहित होतं हिला शोधत करोडपती रावसाहेब नगरकर या घरापर्यंत पोहोचतील? थांबा थांबा.
दोघे अजून काय येत नाहीयेत. अरे इथं मारून काय विचारतो, जाऊन बघ. हो बघतो. थांब जरा प्रेमाने. आपली संमती आहे असं त्यांना वाटायला पाहिजे. हो दादा. निघ. मालक मालक अहो मालक अहो मालक 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 अहो ते सारंग आणि मुक्ता मागच्या रस्त्याने पळून गेले. काय? होय आणि त्या दोघांनी तुम्हाला परत एकदा येड्यात काढले. अयो अयो येड्यात काढलं बोलायची काय गरज आहे? नुसती खबर नाही देत आहेत होय मालक ते चूक झाली परत नाही होणार. आणि तोंड का लपवलंय? ते हे मधमाशा ढसल्यात ना तोंडाला म्हणून ते मी येतो मालक त्यांना पाहून येतो. अयो ते दोघं घरी पोचायच्या आत आपल्याला तिथे पोचायला हवं. त्या दोघांना वेगळं करायला हवं, नाहीतर मुक्ताचा कट उधळता येणार नाही आपल्याला. आणि घरी फोन लाव आणि घरी सांग की आम्ही तिथे पोचेपर्यंत त्यांना घरामध्ये घेऊ नका. लगेच फोन करतो. काय सांगतो, गृहप्रवेश करू नका त्यांचा. अरे गृहप्रवेश फार दूरची गोष्ट आहे, उंबऱ्यापर्यंत पण ते पोचले नाही पाहिजे हो असं सांग. हो सांगतो. हा आणि त्यांचं काही ते निस्तर. आणि मग तुम्ही नंतर या. चल गाडी काढ. हा दिवा कोणी लावला माहित नाही, पण हा दिवा सारंग मुक्तासह घरी परत यावा यासाठीच लावला असणार. दिवा पेटवताना हीच प्रार्थना केली गेली असणार, पण ते होणार नाही. मी ते होऊ देणार नाही. यानं काय होणार आहे? नुसता दिवा विझून मुक्ता आल्या पावली घरातून परत जाणार नाहीये. आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे रेणुका. तू वहिनीनं दिलेली धमकी लक्षात आहे ना तुझ्या? चुकून जरी मुक्ताचा गृहप्रवेश झाला तरी तू हे घर सोडून जाणार आहे असं म्हणालीस तू. लक्षात आहे ना तुझ्या? आता तू जे काही बोललीस ना त्यावर तुला ठाम राहावं लागणार आहे. गृहप्रवेशाच्या वेळी वहिनी त्यांच्या खोलीतून बाहेर येणार नाही याची काळजी घे आता.